ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। आज सगळ्या लोकप्रतिनिधींना मतदारांना घेऊन आपण सोबत आलेले आहात। कॅम्प मध्ये किती सगळे नगरसेवक होते, मतदार होते आणि काय मला वाटतं भाजप, सेना, राष्ट्रवादीचे 100% जे मतदार आहेत, नगरसेवक आहेत, ते सगळे एका ठिकाणी सोबत होते। आता थोड्याच वेळामध्ये म्हणजे याला सुरुवात झालेली आहे आणि सगळे एकत्रितपणे मतदानाला या ठिकाणी आता येत आहेत। एक बस आली, दुसरी बस आली, दुसऱ्या गाड्या मागे आहेत आणि मला वाटतं एका तासाभरामध्ये सर्वच मतदार या ठिकाणी पोहोचून 3-3:30 वाजेपर्यंत, 3:15 वाजेपर्यंत सर्व मतदान 100% हे आमचं पूर्ण होईल। जवळपास भाजप, सेना, राष्ट्रवादी काँग्रेस मिळून आम्ही 450 जवळपास आहोत। 470-80च्या जवळपास आम्ही त्या ठिकाणी आहोत। त्यामुळे स्पष्ट बहुमत आमचं आहे आणि इथे कुठली तर लढाई नाहीये। या ठिकाणी दोन्ही उमेदवारांनी माघार घेतलेली आहे। स्वतः आज सकाळी पण गीतेबद्दल काही संभ्रम पसरत आलेला होता, त्यांनी तो क्लिअर केलेला सोशल मीडियाच्या माध्यमातून। सगळ्या नगरसेवकांसमोर त्यांनी भाषण केलं। वहिनींनी, आमच्या गीते वहिनींनी त्यांनी सांगितलं, गणेश गीते, गोकुळ गीते यांनी सांगितलं की मला मतदान करू नका, मी उमेदवार नाही आहे, दराडेंनाच मतदान करा, हे त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे मला असं वाटतं की आता इथे कुठलाही प्रश्न शिल्लक राहिलेला नाही। भाऊ, पण ही अशी निवडणूक शिवसेनांना दोन नेमके काय सल्ले? काय माझे कोणालाच काही सल्ले नाही। मला राऊतांना तर खूप शुभेच्छा आहेत माझ्या, किंवा त्यांनी असंच त्यांचं काम चालू ठेवावं, म्हणजे आमचं काम सोपं होत राहतं। खरं सांगतो मी आपल्याला। आणि शिंदे साहेबांची शिवसेना ती दिवसेंदिवस वाढतेच आहे, त्यांना तर आमच्या शुभेच्छाच आहेत, त्यांना आमच्या शुभेच्छाच आहेत। त्यांनी अजून शिवसेना वाढवावी, राहिले सेलरी उवाठा हे पण त्यांच्यासोबत जावी, जेणेकरून त्यांचे काही कामं होतील त्या लोकांच्या विचारांचे, नाहीतर ते नुसते वाऱ्यावरच आहेत। नाशिकचे खासदार नाही गेले, त्यांनी ज्या पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे त्यामध्ये असं म्हटलं गेलंय की शिवसेना जी ठाकरेंची आहे ती काँग्रेसमध्ये विलीन करण्यासंदर्भामध्ये चर्चा सुरू होती आणि त्या सगळ्या अनुषंगानं ही सगळी घडामोड घडलेली आहेत, अशा स्वरूपाचं त्यांनी कारण दिलं। आता मी तेच सांगितलं की यांचा जो सगळा ऱ्हास होत चाललाय त्याचं कारण काय आहे, तर हे आता काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलेले आहेत। आधी पवार साहेबांचं गुणगान करता करता राऊत थकत नव्हते, आता ते राहुल गांधींचं करतायत, दुसरं काहीच बोलत नाही। यांना पंतप्रधान करा, हेच लायक आहेत। मग पंतप्रधान मोदीजींबद्दल वाटेल तसं बोलायचं, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आहेत त्यांच्याबद्दल आवारवाच्य बोलायचं, इलेक्शन कमिशन आहेत त्यांना शिव्या घालायच्या, त्यांना जे वाईट वाटलं त्यांना सगळ्यांना शिव्या घालायच्या। काल तर खासदारांबद्दल इतके अपशब्द वापरले की तुम्ही ते दाखवले पण नाही। म्हणजे हे कुठलं राजकारण आहे, हा कुठला पक्ष आहे? आणि म्हणून मला वाटतं आता लोक यांना पूर्ण वैतागलेले आहेत, यांना आता कोणी स्वीकारायला तयार नाहीत। जे आहेत ते सुद्धा चाललेले आहेत। त्यामुळे त्यांनी म्हटलं आता राडा होईल, काढा होईल, काही नाही। तुमच्याकडे आता राडा करायला सुद्धा माणसं शिल्लक नाहीयेत, कोणी शिल्लक नाही तुमच्याकडे। ते गेले ते दिवस जेव्हा तुम्ही आमच्या सोबत होता, बाळासाहेबांची आयडिओलॉजी होती, त्यांच्या तत्वावर तुम्ही चालत होतात। आता तुमचं काही झालं, आता तुम्ही काँग्रेसमध्ये झालेला आहात। काही दिवसांनी राऊतच म्हणतील की आता आपणही काँग्रेसमध्ये चला, अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे। अजिबात नाहीये, कुठला विश्वासाविषयाचा प्रश्नच नाहीये। तुम्ही मतदान उद्या पडेल, परवा पडेल, त्यावेळेला काउंटिंग होईल, त्यावेळेला तुम्हाला कळेल की किती मोठ्या संख्येमध्ये आम्हाला त्या ठिकाणी मतदान झालेलं आहे। जेवढी आमची संख्या आहे त्यापेक्षाही जास्त मतदान आम्हाला या ठिकाणी होणार आहे। पण शेवटी काळजी घ्यावी लागते, ही निवडणूक आहे। मी तेच सांगतो आपल्याला की आमच्या वेळेला जसे कार्यकर्ते रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून पळतात, जागरण करतात, न झोपता काम करतात शेवटचे 2-4 दिवस, तर मग आम्ही एखाद दिवस थोडंसं त्यांना भेटलो जाऊन, तर त्यात वावगं काय? मला वाटतं त्यात काही चुकीचं नाही। आणि हे शेवटी कार्यकर्ते पुढे पक्षाचं काम हेच करणार आहेत। प्रत्येक लोकसभा, विधानसभा, सगळ्या निवडणुका, महानगरपालिकेमध्ये हेच कार्यकर्ते काम करणार आहेत। त्यांनाही वाटलं पाहिजे की आम्ही नेत्यांसाठी, पक्षासाठी एवढं त्या ठिकाणी रात्रंदिवस मेहनत घेतो, तर ते आमच्यासाठी घेत आहेत। मला वाटतं हे एक चुकीचं असं वाटत नाही मला याच्यामध्ये। कुंभमेळ्याच्या बैठकांना बोलवलं जात नाही, निमंत्रण दिलं जात नाही, टाळलं जातं, निधी दिला जात नाही, असं त्यांनी आरोप केला। निश्चित भेटतो मी त्यांना, काय त्यांचे कामं किंवा विचारतो मी त्यांना। अपमानित करतात तुम्ही? नाही नाही, माझा त्यांचे खूप चांगले संबंध आहेत, त्यांना माझ्याबद्दल विचारा आपण। म्हणजे संबंध आहेत नाही, तसं जर त्यांच्या मनात काही किंतु परंतु असेल तर मी सगळ्या त्यांच्या शंका दूर करेल नक्की। कुंभमेळा मंत्री आहात, ते म्हणले की बैठकांनाच बोलवत नाही मला। नाही, तसं कुठल्या आमदार जिथे अपेक्षित आहेत तिथे सगळ्यांना बोलवतो आपण, पण कुठे आमदारच अपेक्षित नाही, कुठले दोघे मंत्री अपेक्षित नाही, तिथे खासदार पण अपेक्षित नसतात। मला वाटतं आता मंत्री इथे 4-4 मंत्री तुम्ही बघतात, काही छोट्या मोठ्या बैठकी असतात त्या ठिकाणी नाही बोलवलं जात कुणालाच। कुंभमेळा मंत्री म्हणून मीच असतो त्या ठिकाणी, पण जिथे आवश्यक आहे, ज्या शासकीय समित्या आहेत त्यांच्यावर त्याची नावं आहेत, त्यांच्यावर मी त्यांना बोलवतोच।
असतात ते हजर. पैकी 15 कोटी ऍडव्हान्स मिळाले आणि त्याच्यानंतर हे संपूर्ण ऑपरेशन. हे बघा, कुठल्याही निवडणुका असू द्या, काही झालं की त्यांना कारण लागतं. एक तर मग त्या मतदान बोगस झालं, मतपेट्या बदलून टाकल्या, मतपत्रिकेवर घ्या, पैसे वाटले, ईडीचा प्रभाव आहे, पोलिसांचा प्रभाव आहे, हे एक सरळ चाललेलं आहे त्यांचं. हे त्यांच्याशिवाय त्यांना काही कारण शिल्लकच राहिलेले नाही. आता पैसे वाटले, आता तुम्हीच लोकांना म्हणता ज्याला जायचं असेल ते जा. लोक कशाला थांबतील? आता कशाला पैसे सांगता तुम्ही आम्हाला? तुम्ही सांगता कशाला पैशाचं कारण? तुम्हीच लोकांना आखलून देताय पक्षातून, अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे सगळे कारण आहेत. प्रत्येक वेळेला ते कारण शोधतात. बंगालमध्ये पण इलेक्शन हारलं होतं, तिथे पण त्यांनी कारण काढलं. अरे पण तिथे लोकांनी किती स्पष्ट नाकारलेलं आहे. आता तर त्या दिदींबरोबर कोणी शिल्लकही राहिलेलं नाहीये, तरी पण तिथे पण प्रभाव वापरला. असं त्या गोष्टीला काही अर्थ नाहीये. तुमची बडबड आता बंद करा. लोक तुमच्या बरोबर आता राहायला तयार नाही. असा आरोप विरोधक सगळेच करत आहेत. तुम्हाला तुमचे खासदार निवडून आणू शकत नाही तुम्ही आणि म्हणून इतर पक्ष फोडतायत, मग ते टीएमसी असो किंवा शिवसेना असो. मला नाही वाटत. तुम्हाला लोक काय म्हणतायत काय नाही, म्हणजे विरोधक काय म्हणतायत, विरोधक तेच बोलणार आहेत. विरोधक आमच्या नावाने सगळा गाजर करणार आहेत, आपल्याला कल्पना आहे. पण आम्हाला गरज नाही. आता तुम्हीच लोकांना हाकलून द्यायला लागलेले आहात. मी वारंवार तेच सांगतोय. हेच म्हणतायत की आम्हाला गरज नाही, तुम्हाला जिकडे जायचं तिकडे जा. लोक कशाला थांबतील इथे? आणि लोकांना ज्या पद्धतीने तुम्ही वागणूक देत आहात मातोश्रीवरून, लोकांना आता ते चालत नाही. लोकांना आता मतं पाहिजे असतात. लोकांची खाली काम करावं लागतं, लोकांना भेटावं लागतं, संपर्क लागतो, आणि हे वरती ऐकून घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे लोकांनाही वाटतं की चला मुख्य प्रवाह आता बंद होऊ, यांच्या नादी कशाला लागतायत. आणि सकाळपासून जी सगळी बडबड चालते तुमची, मी सांगितलं आधीच की या माणसामुळे सगळा पक्ष शिल्लक राहणार नाही. हा एकटा माणूस पुरेसा आहे पक्ष संपवायला. भाजपची गरज नाही, शिवसेनेची शिंदे गटाची गरज नाही, कोणाचीच गरज नाही यांना. एक माणूस पूर्ण आहे, एक माणूस, की तो सगळा पक्ष रसतळाला नेईल. राऊतामुळेच जास्त. मी तर प्रत्येक वेळेला म्हटलेलं आहे, प्रत्येक ऑपरेशनच्या वेळेला, की बाबा या माणसाला आवरा उद्धवजी, अन्यथा तुमचं काही राहणार नाही. खरं म्हणजे ज्यावेळेला उद्धवजी आम्हाला सोडून गेले, औट घटकेचे राजा ते झाले, 2.5 वर्षाचे मुख्यमंत्री झाले, त्यावेळेलाच मी म्हटलं की तुम्ही हा ह्युमन बॉम्ब आहे. तुम्ही आता बॉम्बच बांधून घेतला गळ्यामध्ये. तुम्ही करायचं नव्हतं. जर तुम्हाला लांब चालायचं होतं तर तुम्ही त्या ठिकाणी थोडंसं अंतर चाललात आणि थांबून गेलात. झालं काय शेवटी? तुम्ही काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसलात, त्यांचे गुणगान गात बसलात, तुमची सगळी वोट बँकच गेली. त्यामुळे महापालिकेत काय झालं, नगरपालिकांमध्ये काय झालं, विधानसभेमध्ये काय परिस्थिती झाली तुमची? अतिशय दयनीय परिस्थिती झाली त्यांची. आणि या पुढच्या काळामध्ये अजून त्यांची परिस्थिती वाईट होणार आहे. 17 जागा आहेत आता, 17 पैकी एकही जागा विरोधकांना या ठिकाणी मिळणार नाही.